राज्य शासनाने आदिवासी समाजासाठी लागू केलेल्या नव्या शासन निर्णयाविरोधात आदिवासी विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाच्या पार्किंग परिसरात विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडत आंदोलनाला सुरुवात केली असून आमच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असा स्पष्ट इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी प्रशासनाला दिला आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार शासनाने नुकताच जारी केलेला नवीन जी.आर. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व भविष्यातील हितसंबंधांवर प्रतिकूल परिणाम करणारा आहे. या निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक योजनांवर आणि सुविधांवर परिणाम होणार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या संदर्भात प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने देऊन आणि पाठपुरावा करूनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने अखेर विद्यार्थ्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने विद्यार्थी कार्यालयाच्या पार्किंग परिसरात एकत्र आले. शासनाच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. भर उन्हात मर्यादित सोयीसुविधांमध्येही विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम असून शासनाने तातडीने हा जी.आर. मागे घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनामुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय परिसरात दिवसभर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र जोपर्यंत शासनाकडून ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. नमस्कार साहेब, माझं नाव आदित्य संजय गेडाम. आम्ही आज आदिवासी मुलांचे वसतिगृह शासकीय याच्यातर्फे प्रतिनिधित्व इथे मोर्चा करायला आलेलो आहोत. आमचे म्हणजे 5 तारखेला जो जी.आर. पब्लिश झालेला होता त्याच्यामधले मेन नमूद वयाची अट, समतुल्य शिक्षणास बंदी, पार्ट टाइम नोकरीस बंदी, आंदोलनवर संघटनावर बंदी हे मेन मुद्दे होते. त्याच्यानंतर मग पूर्ण विदर्भात किंवा आपल्या महाराष्ट्रभरात एक जनाक्रोश आंदोलन तयार झालं. त्याच्यामध्ये 14 तारखेला त्याच्यामध्ये काही करेक्शन केल्या गेले. त्याच्यामध्ये एक 26 वर्षाची अट होती तिला वाढवता 30 वर्षाची करण्यात आली. पण आम्हाला कुठेतरी असं वाटते की ती आम्हाला नकोच. वयाची जी अट आहे ती आम्हाला नकोच आणि आम्ही आता त्याच्यासाठीच धरणे आंदोलनावर बसलो आहोत. एकतर ती अट म्हणजे अट आम्हाला एक तर ती अट काढून घ्या, नाहीतर मग तो जी.आर. आम्हाला नको. आणि जोपर्यंत हा जी.आर. रद्द होणार नाही तोपर्यंत हा आंदोलन कायमस्वरूपी चालू आहे. मी का प्रिय पालकमंत्री साहेब, मी तुम्हाला निवेदन करतो कधीतरी आमच्या वसतिगृहाला येऊन तुम्ही भेट द्यावी ही आमची आग्रहाची विनंती आहे. कारण की पालकमंत्री साहेब हे कधी वसतिगृहात येऊन भेटच देत नाही, आम्हाला बोलतच नाही. ते फक्त VC वर बोलतात. आणि आता 3 दिवस तुम्ही मुक्कामाला होते चंद्रपूर जिल्ह्यात, पण तुम्हाला असं वाटलं नाही का की तुम्ही एकतरी दिवस येऊन भेट द्यावी? तुम्ही आदिवासी समाजाचे मंत्री आहेत तर तुम्ही आदिवासी समाजावरच का बरं अन्यायकारक निर्णय लादता? तुम्ही प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयाजवळ आंदोलन करताय, काय विषय आहे आणि काय मागणी आहे तुमच्या? तर आज आम्ही इथे आदिवासी विकास विभागाने 5 ऑगस्ट 2026 रोजी एक जी.आर. काढलेला होता. तो जी.आर. आम्हाला अमान्य होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा 14 ऑगस्ट 2026 रोजी सुधारित जी.आर. काढला. तो सुद्धा आम्हाला अमान्य आहे. काही संघटनांनी आंदोलन केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी काही मुद्दे जे आहेत ते रद्द केले आणि नवीन जी.आर. काढला. तर आम्हाला तो जी.आर. अमान्य आहे, त्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या किंवा तो जी.आर. रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. काही विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत, काही मागण्या आहेत जी.आर. रद्द करा. काय प्राथमिक अहवाल आहे जी.आरच्या संदर्भात आणि विद्यार्थी प्रमुख मागणी काय? 5 ऑगस्टला महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाने वसतिगृहामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नियमावली, त्याचप्रमाणे कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी वसतिगृहात असताना आपलं आचरण ठेवलं पाहिजे किंवा वयाच्या अटी आणि बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेल्या होत्या. एक चांगला असा जी.आर. हा 5 ऑगस्टला आदिवासी विकास विभागाने काढलेला होता. पण विद्यार्थी संघटनेने त्या जी.आरला विरोध केला. मोठ्या प्रमाणात विरोध विद्यार्थी संघटनेकडून झाला. त्या जी.आरवर माननीय सचिव महोदयांनी विद्यार्थी संघटनेशी चर्चा पण केली, प्रकल्प अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केली
आणि एक माननीय अप्पर आयुक्त नागपूर यांनी एक चर्चा माननीय सचिव महोदयाशी घडवून आणली. एक पॉझिटिव्ह चर्चा झाली होती, पण विद्यार्थ्यांची मागणी होती की त्याच्यात वयाची अट ही काढली पाहिजे. त्या GR मध्ये 26 वर्ष ही वयाची अट टाकलेली होती. 26 वर्षापर्यंत विद्यार्थी प्रवेश घेऊ शकते असं टाकलं होतं. परंतु विद्यार्थी संघटनेचा त्या गोष्टीला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. त्यानंतर दिनांक 14 तारखेला या जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री यांनी चंद्रपूरमधून सगळ्या विद्यार्थी संघटनेशी चर्चा केली. माननीय सचिव महोदय होते, माननीय कमिशनर मॅडम होत्या, माननीय अप्पर आयुक्त मॅडम होत्या आणि एक पॉझिटिव्हली माननीय मंत्री महोदयांनी पॉझिटिव्हली रिस्पॉन्स विद्यार्थ्याच्या बाजूने दाखवला आणि ज्या काही जाचक-अटी थोड्याशा विद्यार्थ्यांना वाटत होत्या त्यामध्ये रद्द केल्या. त्यामध्ये 26 वर्षावरनं 30 वर्षापर्यंत वयोमर्यादी हे वसतिगृहाच्या प्रवेशासाठी ठेवलेली आहे. तरी पण आज चंद्रपूर येथे इथल्या वसतिगृहाचे विद्यार्थी हे आले आहे, उपोषण करत आहे, उपोषणाला बसलेले आहे. शांततेमय असं उपोषण सुरू आहे त्यांचं. विद्यार्थी आमच्या प्रकल्प कार्यालयाच्या पार्किंगच्या प्रांगणातच बसलेले आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा GR म्हणजे सरसकट रद्द करा, म्हणजे वयाची अट सरसकट रद्द करा. आणि शासन सध्या त्यावर विचारसुद्धा करत आहे. माननीय मंत्री महोदयांनी उद्याला काही संघटनांची बैठक पण मुंबईला आयोजित केलेली आहे. माननीय मंत्री महोदय हे माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा पण करणार आहे याच्या संदर्भात. त्यामुळे विद्यार्थ्यांना मी विनंती केली की माननीय मंत्री महोदयाच्या चर्चेनंतर आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर जो काही निर्णय होते ते पाहून मग आपण आपली भूमिका स्पष्ट करावी. विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की आमचे वसतिगृह आहे ते राहण्यायोग्य नाही आहे किंवा पाहिजे त्या सुविधा अजूनही उपलब्ध झालेल्या नाही आहे. त्या सुविधा आम्हाला केव्हापर्यंत मिळतील? सध्या मुलांचे वसतिगृह हे यांचं बांधकाम सुरू आहे, प्रगतपथावर आहे. सध्या ती भाड्याच्या इमारत आहे. भाड्याच्या इमारत असताना सुद्धा आम्ही प्रत्येक वर्षी ज्या काही अडचणी विद्यार्थ्यांना येतात त्या प्रत्येक वर्षी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. मागच्याच मुलांना जाळ्याची गरज होती, जाळ्या तातडीने लावून घेतल्या. काही टॉयलेट बदलून घेतले, बेसिन पाहिजे नव्हत्या बेसिन बदलून घेतल्या, काही गिझर पाहिजे नव्हते गिझर बदलून घेतले. आता पण विद्यार्थ्याची मागणी आली की गिझर पाहिजे, तर तात्काळ मी 2 दिवसामध्ये तिथे गिझर लावून देतो. त्यानंतर त्यांना आता त्यांची मागणी आली की आम्हाला आता बसण्यासाठी प्रत्येक रूममध्ये चेअर पाहिजे, तर मी प्रकल्प कार्यालयाचे चेअर पाठवून देतो. पण विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही या दृष्टीने प्रयत्न करतो. सर कर्मचारी नाराज याच्यासाठी की थोडंसं जेव्हा व्हिजिट करतो आपण, व्हिजिट करत असताना सगळ्या बाबी आपण तपासल्या पाहिजे. त्या बाबी कुठेतरी तपासण्यात कमी पडल्या आहे असं मला जाणवलं, म्हणून थोडीशी नाराजी दर्शवली. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।